बोलेगाव फाटा स्वामी समर्थ केंद्र येथे रविवारी 25,000 स्वामी चरित्र पारायण. अहिल्यानगर येथील बोलेगाव फाटा परिसरातील संत तुकाराम नगर येथील स्वामी समर्थ केंद्र दिंडोरी प्रणीत येथे रविवारी 25 जुलै रोजी सकाळी 8 ते 11 या वेळेत 25,000 भाविकांचा सामूहिक स्वामी चरित्र पारायण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. केंद्राचे प्रमुख चंद्रशेखर काका लोळगे यांच्या पुढाकारातून हा अभिनव उपक्रम साकारणार आहे. तब्बल 25 वर्षांपूर्वी हे केंद्र सुरू झालं. प्रारंभी परिसरातील विरळ वस्तीमुळे भाविकांची संख्या मर्यादित होती, पण हळूहळू या केंद्रात भाविकांचा ओघ वाढू लागला. व्यसनाधीनतेच्या आहारी जाणाऱ्या तसेच नैराश्याच्या मार्गावर असलेल्या तरुण पिढीला स्वामींचे विचार भावले. साहजिकच या केंद्रात सेवा देणाऱ्यांची संख्या वाढू लागली. जवळ कमी पैसे असतानाही व्यसनांचा मार्ग न अवलंबता अनेक तरुणांनी अध्यात्मात झोकून देत उद्योग व्यवसाय करण्यात आणि नोकरी मिळवण्यात यश मिळवलं. केंद्रातील बालसंस्कार विभागासह सर्व 18 विभागांच्या माध्यमातून सर्वंकष समाज घडवण्याचं काम खूप चांगल्या पद्धतीने झालं. त्यामुळेच सध्या या केंद्रात मोठ्या प्रमाणात सर्व स्तरातील भाविकांची मोठी वर्दळ असते. आता बोलेगाव परिसरातील नागरी वस्ती मोठ्या प्रमाणात वाढली आहे. परिणामी बोलेगाव स्वामी समर्थ सेवा केंद्रात परिसरातील भक्तगणांसह जिल्ह्यातून आणि परजिल्ह्यातूनही भाविक मंडळी केंद्रात आवर्जून हजेरी लावतात. विशेषतः गुरुवार आणि रविवार या दिवशीची गर्दी उच्चांकी असते. अनेकांना स्वामींच्या सेवेची अनुभूती मिळाली आहे. भरकटण्याच्या स्थितीतील अनेकांना सन्मार्गाला लावण्याचं काम स्वामींच्या आशीर्वादानं या केंद्राच्या माध्यमातून झालंय. या बाबींचं आपणास आणि केंद्रातील सर्व सेवेकरी यांना मोठं समाधान असल्याचं चंद्रशेखर काका लोळगे यांनी सांगितलं. या सर्व पार्श्वभूमीवर बोलेगाव फाटा येथील स्वामी समर्थ केंद्रात रविवारी 26 जुलै रोजी सकाळी 8 ते 11 या वेळेत 25,000 भाविकांचा सामूहिक स्वामी चरित्र पारायण सोहळा आयोजित करण्यात आला असून त्यात बालवृद्धांसह सर्व वयोगटातील भाविकांनी सहभाग घ्यावा. श्री स्वामी समर्थ ब्रह्मीभूत मोरेदादा, परमपूज्य गुरुमाऊली, आदरणीय चंद्रकांत दादा यांच्या चरणाशी त्रिवार वंदन. संत तुकाराम नगर सेवा केंद्र अहिल्यानगर या ठिकाणी या केंद्राला या सेवेतनं 25 वर्ष पूर्ण होत आहेत आणि या 25 वर्षामध्ये अनेक प्रकारच्या व्यक्ती, अनेक प्रकारची लहान मुलं, तरुण पिढी आणि ही सर्व तरुण पिढी व्यसनाधीन होण्यापेक्षा महाराजांच्या सेवेमध्ये कार्यरत होऊन यांचं जीवन अतिशय सुखमय झालेलं आहे आणि कमी पैसे असताना सुद्धा ही मुलं कुठल्याही वाईट मार्गाला गेलेली नाहीत. महाराज माऊलींचा आशीर्वाद, अनेक तरुण तरुणींचे विवाह या ठिकाणी जमले जातात आणि ह्या माऊलींच्या आशीर्वादामुळे कुठलाही विवाह घटस्फोटापर्यंत पोहोचत नाही आणि या ठिकाणी सर्व बाल संस्कार असतील किंवा इतर काही 18 विभागातनं संस्कार चालतात, ते सर्व संस्कार सहित हे केंद्राला 25 वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्यानिमित्त 26 जुलैला रविवारी सकाळी 8 ते 11 या ठिकाणी 25,000 स्वामी चरित्र पारायण होणार आहेत. तेव्हा सर्वांनी या पारायणाचा लाभ घ्यावा आणि आपलं जीवन यथार्थ स्वामीचरणी लावून परमपूज्य गुरुमाऊलींचा आशीर्वाद मिळावा ही सर्वांना विनंती. श्री स्वामी समर्थ.